तर मंडळी, हा नाश्ता बनवण्यासाठी एका मोठ्याशा भांड्यामध्ये 1 वाटी म्हणजे एक मोठी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे। अशी कोणतीही वाटी तुम्ही सेट करून ठेवलं की माप एकदम परफेक्ट निघतं। वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर 200 ग्राम इतका हा रवा आहे। तुम्ही जाड रवा वापरत असाल तर थोडंसं मिक्सरला फिरवून वापरलं तरी चालेल किंवा तसंच जाड रवा वापरला तरी चालेल, पण थोडासा वेळ लागतो त्याला। आता ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने मी पाव वाटी दही घेत आहे। दही सप्पक आहे म्हणजे कमी आंबट आहे म्हणून मी पाव वाटी घेतलेला आहे। तुम्ही वाटलंच तर 1 वाटीसुद्धा दही वापरू शकता किंवा अर्धी वाटीसुद्धा दही वापरू शकता। तुम्हाला दही जास्त आवडत असेल तर जास्त वापरलं तरी काही हरकत नाही आणि आंबट दही वापरत असाल तर 1 किंवा 2 चमचे वापरलं तरी चालेल। वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर 50 ग्राम इतकी दही आहे आणि चमच्याने बघायला गेलं तर 3 ते 4 चमचे इतकी दही आहे। आता अगोदर आपण याच्यामध्ये 1 वाटी पाणी वापरूया आणि पाणी एकदाच जास्त वापरायचं नाही। अगोदर थोडं थोडं पाणी वापरून या तिन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे। पाण्याचं माप पूर्णपणे अंदाजे आहे, तुमच्या रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे की पाणी किती लागणार, म्हणजेच की रवा पाणी किती शोषून घेणार। तसं बघायला गेलं तर जवळपास दुपटीने पाणी लागतं, पण कमीही लागू शकतं जास्तही लागू शकतं। जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे आणि थोडं थोडं पाणी वापरून असं तुम्ही मिक्स करत गेला तर ह्याच्यामध्ये गाठी पडणार नाहीत। कमी पसाऱ्यामध्ये मिक्सरचा वापर न करता झटपट ही रेसिपी होते। मिक्सर वापरला तर थोडासा वेळ लागेल पण तुम्हाला त्याच्यामध्ये पाण्याचा अंदाज कळणार नाही, म्हणून मी तुम्हाला मिक्सर न वापरताच ही रेसिपी बनवून दाखवत आहे। आता इथे आणखीन थोडं पाणी लागेल, आणखीन इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। आता पुन्हा याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे। तर जवळपास मला 2 ते 3 मिनटं लागली आहे हे बॅटर बनवायला आणि मस्त एकदम स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे। आणि तुमच्यासमोर जितकं मी पाणी वापरलं होतं म्हणजेच की 1.5 कप पाणी लागलेलं आहे आणि मस्त अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे या बॅटरची। तुम्हाला मी शेवटी दाखवतो याची कन्सिस्टन्सी। तर इथे आपल्याला आणखीन 2 जिन्नस लागणार आहे, ते आहे पहिलं तर चवीनुसार मीठ आणि सोबतच 1 चमचा तेल वापरायचं आहे। तेल कोणतंही वापरलं तरी चालेल, फक्त मोहरीचं तेल वापरू नका। तेल वापरल्याने काय होणार, मधून नाश्ता एकदम सॉफ्ट होणार, म्हणजेच की एकदम नरम आणि मऊ होणार। आता जवळपास आपल्याला 2 ते 3 मिनटं एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायला पाहिजे। फेटल्याने काय होणार, या बॅटरमध्ये हवा भरली जाणार आणि बॅटरमध्ये हवा भरल्याने बॅटर एकदम हलकं फुल होणार आणि नाश्ता एकदम स्पंजी होणार। म्हणून कधीही हा नाश्ता बनवताना तुम्ही वाटलंच तर मिक्सरचा वापर करत असाल तर 1-2 मिनिटापर्यंत तुम्ही याला किंवा 1 मिनिटापर्यंत फिरवून घ्या आणि तुम्ही जरा हाताने फेटलास तर थोडासा हात दुखेल, पण 2 ते 3 मिनिटं तुम्ही एकाच बाजूने ह्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्या। तर जवळपास 2 ते 3 मिनिटं मी एका बाजूने मस्तपैकी फेटलेलं आहे आणि बॅटरसुद्धा एकदम हलकं फुल झालेलं आहे। तरीसुद्धा मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी एकदा दाखवतो। पाहू शकता याची कन्सिस्टन्सी, बॅटर योग्य प्रमाणात झाली म्हणजे अशी कन्सिस्टन्सी झाली की तुमची रेसिपी चुकणार नाही, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो। आता याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे तर जवळपास 10 मिनिटं तर ह्याला सेट होण्यासाठी ठेवावंच लागेल। रवा चांगल्या प्रकारे फुगला की नाश्ता एकदम स्पंजी आणि मऊ लुसलुशीत होणार। तुम्ही जाड रवा वापरत असाल तर त्याला थोडा वेळ जास्त लागतो, जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे। त्याला जवळपास तुम्हाला 30 मिनिटं भिजत ठेवावं लागेल, मगच जाड रवा चांगल्या प्रकारे फुगेल। बॅटर सेट होईपर्यंत आपण इथं मस्त स्पायसी चटणी बनवू। ही चटणी ह्या नाश्त्यासाठी बेस्ट कॉम्बिनेशन आहे। एकदा माझ्या पद्धतीने अशी चटणी बनवून पहा, खरंच तुम्हाला नक्की आवडेल। तर गॅसवर मी कढई चढवून ठेवलेली आहे आणि ह्या चटणीसाठी तेल थोडंसं जास्तच लागतं। तर मी इथे 3 ते 4 लहान चमचे तेल घेत आहे। तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की इथे 1 लहान चमचा मोहरी टाकायची आहे आणि सोबतच 1 लहान चमचा जिरे। राई आणि जिरा चांगल्या प्रकारे तडकायला पाहिजे आणि दोन्ही जिन्नस चांगल्या प्रकारे तडकले की 1 ते 1.5 चमचा सफेद तीळ वापरायचा आहे। सोबतच इथे मी जास्त प्रमाणामध्ये म्हणजेच की ह्या चटणीसाठी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला लसूण पाहिजे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या असे बारीक कापून घ्यायच्या आहेत। आता ह्या सर्व जिन्नसांना काही सेकंद आपल्याला परतवून घ्यायचा आहे, फक्त ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत, म्हणजेच की लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत। लसणाला इतकंही जास्त परतवून घेऊ नका की एकदम लाल होईल आणि करपून जातील। जवळपास 1 ते 1.5 मिनिटापर्यंतच ह्याला परतवून घ्यायचा आहे। हलकासा लसणाचा रंग चेंज व्हायला पाहिजे। आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता लसणाचा रंग थोडासा वेगळा झालेला आहे।
ह्या स्टेजपर्यंत आपल्याला लसूण परतून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे एकदम बारीक कापलेली, आणि सोबतच एक 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे, किंवा तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याला थोडंसं बारीक करून घ्या। म्हणजे काय होणार, ही चटणी बनली की शेंगदाणे दाताखाली आले की एकदम चविष्ट लागतात। अशा पद्धतीची एकदा चटणी बनवून पहा। जितका हा नाश्ता चविष्ट लागतो त्याच्यापेक्षा दुपटीने चविष्ट ही चटणी लागते। बेस्ट कॉम्बिनेशन आहे। एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा, आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जवळपास 40 ते 50 सेकंद पुन्हा ह्याला परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये फक्त आपल्याला 2 जिन्नस आणखीन वापरायचा आहे, ते म्हणजे लाल काश्मीरी तिखट। रंग येण्यासाठी आहे। तुम्ही वाटलंच तर रेग्युलर लाल तिखट सुद्धा वापरू शकता। 1 ते 1.5 चमचा लाल काश्मीरी तिखट वापरलेला आहे, चवीनुसार मीठ, आणि चटणी जळू नये म्हणून एक 2 ते 3 चमचे पाणी वापरायचं आहे, आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे। जबरदस्त अशी ही स्पायसी चटणी आहे। मराठवाड्याच्या काही भागांमध्ये याला बुरखा चटणी असं बोललं जातं। स्वयंपाकाला कंटाळा आला असेल किंवा घरी भाजी नसेल तर ही एकदा चटणी तुम्ही बनवून ठेवा फ्रीजरमध्ये, 2 ते 3 दिवस आरामात टिकते, आणि तोंडी लावायला सुद्धा एकदम मस्त लागते। तर मंडळी, मोठ्यांना डब्याला द्यायला भाजी नसेल तर ही चटणी एकदा चपाती बरोबर द्या। चपातीपेक्षा चटणीच जास्त हाताची बोटं चाटत पुसत खातील। तर जवळपास ही चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे, आणि मस्त असा खमंग वास येत आहे, आणि तेलही बघा ना काय मस्त सुटलेलं आहे। एकदम तरीदार ही चटणी होते। तुम्ही वाटलंच तर याच्यामध्ये पाणी न वापरता सुद्धा ही चटणी घट्ट अशी बनवू शकता, पण पाणी वापरल्याने चटणीला पातळपणा तर येतोच, शिवाय मसाले करपत सुद्धा नाहीत, म्हणजेच की जळत सुद्धा नाही। चला तर मंडळी, गॅस बंद करूया व ह्या चटणीला एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून थंड करून घेऊया। आता जवळपास इथे 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढूया आणि एकदा आपण हे बॅटर चेक करूया, ह्याला घट्टपणा आला आहे की नाही। बारीक रवा आहे मंडळी, तर ह्याला जास्त घट्टपणा येत नाही, पण भिजून एकदम सेट परफेक्ट होतं। तुम्ही जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, जाड रवा वापरला की त्याला जास्त वेळ लागतो, आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही याला कमीत कमी 30 मिनिटं 1 तास भिजत ठेवलं तरी चालेल, पण जवळपास 10 मिनिटं तरी भिजत ठेवायलाच पाहिजे। जितकं चांगल्या प्रकारे रवा भिजणार तितकाच हा नाश्ता एकदम परफेक्ट मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होणार। तर आता याच्यामध्ये काही आपल्याला व्हेजिटेबल वापरायचे आहेत। त्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक लहान आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे, सोबतच एक लहान आकाराचा गाजर असं बारीक कापून घेतलेला आहे। तुम्ही वाटलंच तर किसून सुद्धा वापरू शकता। ढोबळी मिरची बारीक कापून घ्यायची आहे। तिखटसाठी 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घ्यायच्या आहेत। लहान मुलांसाठी तुम्ही बनवत असाल तर तिखट नाही वापरलं तरी चालेल। हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली। आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। भाज्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या वापरू शकता। वाटलंच तर ह्याच्यामध्ये कोबी सुद्धा वापरू शकता, किंवा बीन्स वापरू शकता। ज्या तुम्हाला आवडतात भाज्या त्या वापरू शकता, किंवा भाज्या न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। पण भाज्या वापरल्याने एकदम पौष्टिक हा नाश्ता होतो, शिवाय मुलांना सवयसुद्धा लागते भाजी खायची। तर या रव्याच्या बॅटरमध्ये भाज्या चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे। आता हा नाश्ता झटपट आणि मस्त टम्म फुगण्यासाठी इथे आपल्याला पाव चमचा बेकिंग सोडा वापरायचा आहे। तुम्ही वाटलंच तर इनोसुद्धा वापरू शकता, पण इनोने जास्त वेळ ॲक्टिवनेस नसतो। आता 2 ते 4 थेंब ह्याच्यावर पाणी सोडायचं आहे, आणि चांगल्या प्रकारे ह्या बेकिंग सोड्याला या बॅटरमध्ये एकजीव करायचं आहे, आणि काही सेकंद म्हणजे जवळपास 40 ते 50 सेकंद एका बाजूने हलक्या हाताने फेटायचं आहे, म्हणजे की सोडा चांगल्या प्रकारे ह्या बॅटरमध्ये ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे। किंवा तुम्ही ह्याला जास्त वेळ भिजत ठेवलात 3 ते 4 तास तर बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा किंवा इनो वापरण्याची काहीच गरज नाही। तर मंडळी, बॅटर पूर्णपणे तयार झालेला आहे, आणि ह्या बॅटरमध्ये सोडासुद्धा चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झालेला आहे, आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम परफेक्ट झालेली आहे। आता काय करायचं, बॅटर तयार झाला असा एक केक ट्रे घ्यायचा आहे। त्याला आतील बाजूमध्ये तेल लावायचं आहे। तुमच्याकडे केक ट्रे नसेल तर कोणतीही मोठी एक प्लेट घ्या, त्याला आतील बाजूने चांगल्या प्रकारे तेल लावून घ्या, आणि सोडा किंवा इनो वापरल्यावर फटाफट हा नाश्ता बनवायचा आहे। या बॅटरला मोकळं सोडू नका। सोडा किंवा इनो वापरल्यावर जास्त वेळ लावलं की ह्याचं ॲक्टिवनेस निघून जातो, आणि हलक्या हाताने असं टॅप करायचं आहे। चला तर मंडळी, ही तर कृती संपूर्ण तयार झालेली आहे। तर मंडळी, मी त्या अगोदरच पॅनमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की त्याच्यामध्ये असं लहानसं स्टँड ठेवायचं आहे। आता हे केक ट्रेमध्ये ठेवायचं आहे, आणि हा नाश्ता दिसायला एकदम सुंदर दिसण्यासाठी असं वरतून काश्मीरी लाल तिखट पसरवायचे आहे।
किंवा चाट मसाला तुम्ही वरतून असं पसरवू शकता किंवा जिऱ्याची पावडर पसरवू शकता. दिसायला एकदम मस्त दिसतं. ऑप्शनल आहे पूर्णपणे. तुम्ही असं लाल तिखट नाही पसरवलं तरी काही हरकत नाही. आता चांगल्या प्रकारे लाल तिखट पसरवलं की ह्याच्यावरतून असं झाकण लावायचं आहे आणि जवळपास 5 ते 7 मिनटं गॅस फास्ट करून ह्याला स्टीम द्यायची आहे. तर मंडळी जवळपास 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. झाकण काढूया. अरे वा, पाहू शकता मंडळी काय नाश्ता टम्म फुगलेला आहे. तरी सुद्धा एकदा चेक करायचं आहे बॅटर चांगल्या प्रकारे शिजला आहे की नाही. अशी टूथपिक टाका. पाहू शकता ह्याला बॅटर जरा सुद्धा लागलेलं नाही, म्हणजे चांगल्या प्रकारे हे वाफलं गेलेलं आहे. तर आता गॅस बंद करूया आणि ह्या केक ट्रेला बाहेर काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे. तर केक ट्रे चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच ह्याला डिमोल्ड करता येईल. जरासुद्धा गरम असलं की ते खालतून चिटकणार किंवा तुम्ही प्लेटमध्ये हा नाश्ता बनवलात तर त्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्या. थोडं पण गरम असलं तर खालतून ते 100% चिटकणार. आता याची कडं असं चाकूच्या साहाय्याने थोडीशी मोकळी करून घ्यायची आहे. तर याला हलक्या हाताने उलटून घ्यायचं आहे. थोडंसं असं टॅप करा. वाव, जबरदस्त. पाहिलं ना मंडळी, काय जबरदस्त एकदम रवा केक असतो ना तसाच झालेला आहे, एकदम स्पॉन्जी. तर आता याला काय करायचं, आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. आता हा मोठा केक सारखा झालेला आहे, ह्याला तुम्ही तिखट केक सुद्धा बोललं तरी चालेल. आता मधोमध असे 2 समान भाग करायचे आहेत. तुम्हाला आणखीन एकदा दाखवतो. हे पहा, मधून पहा मस्तपैकी शिजला गेला आहे आणि एकदम हलका फुल झालेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हा नाश्ता बनवू शकता, पण परफेक्ट बॅटर असल्यावरच तो चुकणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. आता एक अर्धा इंचाचे किंवा 1 इंचाचे असे काप करून घ्यायचे आहेत. फटाफट हा नाश्ता तयार होतो. कोणतीही पूर्वतयारी न करता, मिक्सरचा वापर न करता, जास्त पसारा न करता, टिफिनसाठी झटपट हा नाश्ता तुम्ही केव्हाही बनवू शकता किंवा मधल्या वेळेस छोट्या भुकेसाठी हा नाश्ता तुम्ही बनवू शकता. हे पहा, मधून जाळी पहा काय मस्त पडलेली आहे आणि दिसायलाही एकदम सुंदर दिसत आहे. चला तर याला टिफिन बॉक्समध्ये किंवा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. मुलांना स्पेशल डब्यासाठी तुम्ही हा बनवत असाल तर तुम्ही असा सलाड सेट करून द्या डब्यामध्ये, किंवा तुम्ही सलाड जागी चटणी वापरू शकता. पण ही चटणी जास्त तिखट आहे. काही मुलं तिखटही खातात, पण ज्यांना तिखट आवडत नसेल तर त्यांनी टॅमॅटो केचप किंवा रेड चिली सॉस वापरलं तरी चालेल. आणि मोठ्यांसाठी कामावर जाताना तुम्ही स्पेशल ही चटणी बनवून द्या, किंवा तुम्ही हा नाश्ता बनवला नसाल तर ही चटणी वापरून तुम्ही चपातीबरोबर, भाजी नसेल तर चपातीबरोबर खाल्लं तरी एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे. आणि पाहू शकता पुन्हा एकदा काय स्पंजी झालेला आहे. एकदम मऊ, तोंडात टाकताच विरघळणारा आणि मस्तपैकी मधून भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत आणि मस्त अशी जाळी पडलेली आहे. तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली आणि ही चटणीची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा. चला तर मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया. धन्यवाद.